जय भीम मित्रांनो, तथागत द लाईव्ह ट्रेडर ह्या आपल्या स्टॉक मार्केट एज्युकेशन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे। सो फ्रेंड्स, आज 13 जून फ्रायडेचा दिवस होता आणि काल निफ्टीची एक्सपायरी झाल्यानंतर थर्सडेला आज फ्रायडेला मार्केट कसं ट्रेड करेल ह्याची एक वेगळी क्युरिओसिटी होती। कारण ऑलमोस्ट फ्रायडेचा दिवस म्हणजे कॉन्सॉलिडेशनचा पॅटर्न असतो, कॉन्सॉलिडेट होईल दिवसभर आणि फ्लॅट टू पॉझिटिव्ह ओपन होईल किंवा फ्लॅटिश ओपनिंग होईल ह्या रेंजला आणि त्याच रेंजमध्ये दिवसभर मार्केट राहील असं साधारण प्रेडिक्शन माझं होतं आणि ऑलमोस्ट तसं झालंही असतं। दिवसभर आज कॉन्सॉलिडेटच केलं मार्केटने सुद्धा, बट इराण आणि इस्रायलच्या वॉरमुळे गॅपडाऊन ओपनिंग मिळाली आणि त्यानंतर मग दिवसभर मार्केट कॉन्सॉलिडेट राहिलं। त्यामुळे इराण आणि इस्रायल यांचं इस्रायलने स्ट्राईक केलं इराणवरती। ऍक्च्युली समथिंग त्यांच्या ऑपरेशनला त्यांनी स्ट्रेंथ ऑफ लायन असं काहीतरी नाव दिलेलं आहे आणि ट्रम्प जरी म्हणत असेल की युएसचा याच्यामध्ये काही हात नाहीये, बट इस्रायलचे जे प्रधानमंत्री आहेत बेंजामिन नेतन्याहू त्यांनी ट्रम्पला थँक्यू एक्स प्लॅटफॉर्मवरतून थँक्यू ट्रम्प और थँक्यू यूएस असा काहीतरी एक संदेश पाठवलेला आहे। सो यूएस वरून ह्या सगळ्या हालचाली घडत असतात आणि लास्ट मोमेंटला हे ऑपरेशन जे आहे इस्रायलचं इराणवरती जो अटॅक आहे हा कदाचित मे बी आता उद्या परत वीकेंड आहे, सॅटर्डे संडे ऑफ असल्यामुळे मंडेला काय प्रेडिक्शन असू शकतं त्याच्यामुळे कोणत्याही प्रकारच्या ओपन पोझिशन्स घेतल्या नव्हत्या। इव्हन आजही कोणत्या प्रकारचे ट्रेड्स मी घेतले नव्हते। 10:35 लाच मी टर्मिनल क्लोज करून टाकलं होतं आणि असं माझ्या टेलिग्राम चॅनलवरती पण असं शेअर केलं होतं की नो ट्रेड इज ऑल्सो अ बेस्ट ट्रेड। सो एखाद दिवशी जर ट्रेड घेतला जरी नाही तरी तो ट्रेड आपल्या बेनिफिटला जर जात असेल तर तो ट्रेड आपल्यासाठी प्रॉफिटेबल आहे। कारण नको तो ट्रेड घेऊन लॉस करण्यापेक्षा एखाद्या दिवशी जर ट्रेड घेतला जरी नाही तर आपण प्रॉफिटेबल राहू शकतो। आपलं जे कॅपिटल आहे आपण ते कॅपिटल सेव्ह करू शकतो। म्हणून 10:30 ला ऑलमोस्ट मी टर्मिनल क्लोज केल्यानंतर मी दिवसभर ट्रेड घेतला नाही, जस्ट मार्केटला ऑब्झर्व करत होतो की मार्केटमध्ये काय घडलं काय नाही। बट मार्केटमध्ये ना डाऊनफॉलला नंतर काही मोठी मूव्ह आली ना अपसाईडला काही मोठी मूव्ह आली आणि दिवसभर मार्केट कॉन्सॉलिडेट करून शेवटी म्हणजे 3:30 ला त्याच लेवलला क्लोज झालं। मी तुम्हाला इथे चार्ट वरती पण दाखवतो। बेसिकली निफ्टीची रेंज जर आजच्या दिवशीची बघितली तर ऑलरेडी मी कालच्या दिवशी 24,777 असा सपोर्ट सांगितला होता, बट निफ्टीनी ओपनिंगच आजच्या दिवशीची फर्स्ट कॅन्डल जी आहे त्याची ओपनिंगच 24,508 ला झालेली। ऑब्व्हियसली गॅपडाऊन ओपन झालेलं इस्रायल इराण वॉरमुळे, त्यामुळे गॅपडाऊन ओपन झाल्यानंतर फार काय एक्सपेक्ट करण्यासारखं नव्हतं। तरी पण एक सी साइडचा कॉल बँक निफ्टीमध्ये मी सुरुवातीला दिला होता। हार्डली 5 ते 10 मिनिटात मी त्यात सांगितलं की जशी वॉरची न्यूज आली की निग्लेक्ट दॅट सी साइड कॉल आणि एक पी साइडचा दिला होता, बट नंतर अगेन पी साइड सुद्धा कॉन्सॉलिडेट करत होता आणि हार्डली एक 10 मिनिट्स नंतर मी असं अपडेट केलं की आज नो ट्रेड डे आहे ऑलमोस्ट। सो येथे मी तुम्हाला ट्रेंड लाईनने दाखवतो की निफ्टीची रेंज आजच्या दिवसाची ऑलमोस्ट फक्त आणि फक्त निफ्टी ही ऑलमोस्ट आजच्या दिवशी फक्त 150 पॉईंट मध्ये फक्त एक रेंज मध्ये राहिली। ठीक आहे, सुरुवातीला गॅपडाऊन जर सोडलं तर ऑलमोस्ट फक्त 150 ते 150 पॉईंटच्या रेंजमध्ये दिवसभर निफ्टी ट्रेड करत होती। सो काही सेन्स बनत नव्हता की आजच्या दिवशी कोणत्याही प्रकारचा ट्रेड घेण्याचा। एनिवेज असंही वॉर इस्रायल इराण वॉर सिच्युएशनमुळे सॅटर्डे संडे मध्ये अजूनही काही डेव्हलपमेंट्स घडू शकतात। मे बी वॉर थांबू पण शकतं किंवा मे बी वॉर जास्त एस्केलेट पण होऊ शकतं, त्यामुळे कोणत्याही प्रकारचा ट्रेड घेण्यात आला नव्हता। सो फ्रेंड्स, आता मी तुम्हाला दाखवतो बँक निफ्टीमध्ये, बँक निफ्टीचा चार्ट दाखवतो तुम्हाला। बँक निफ्टी पण आपण इथे 50 मिनिट्सचा चार्ट फ्रेम लावलेला आहे, ओपन केलेला आहे। ओके, आणि त्याच्या ट्रेंड लाईन मी इथे ऑलरेडी प्लॉट करून ठेवलेल्या आहेत बघा, जे आज दिवसभर म्हणजे ह्या रेंजमध्ये बँक निफ्टीने फक्त ट्रेड केलं होतं। ती रेंज होती ऑलमोस्ट 55,400 टू 55,550 च्या आसपास, म्हणजे 200-250 पावणे 300 पॉईंटच्या रेंजमध्ये फक्त बँक निफ्टी पण दिवसभर होती। सो कोणत्याही प्रकारचा सेन्स बनत नव्हता ट्रेड घेण्याचा बँक निफ्टीमध्ये। सो एनिवेज असाही फ्रायडेचा दिवस हा एक जनरली असाच दिवस असतो। फ्रायडेचा दिवस हा फक्त मार्केटला ऑब्झर्वेशन करण्याचा दिवस असतो, मार्केटला श्वास घेण्याचा दिवस असतो, कारण आदल्या दिवशी थर्सडेला निफ्टीची एक्सपायरी झालेली असते आणि नवीन एक
सेशन सुरू झालेलं असतं. सो फ्रायडेचा दिवस हा एक ऑब्झर्व करण्याचा दिवस असतो. ऑलराईट. सो आता आपण तर फ्रेंड्स हे झालं निफ्टी आणि बँक निफ्टीचं. तुम्हाला मी चार्टवरती एक अनालिसिस सांगितलं आणि मंडेच्या दिवसासाठी मी म्हणेन की जे वीकली अनालिसिस आपलं आहे ते मी ट्राय करेन की सॅटर्डे नाईटला ऑलरेडी पोस्ट करण्याचं आणि मंडेच्या दिवसाचं पण स्पेसिफिक मंडेच्या दिवसाचं पण त्यामध्ये अनालिसिस असेल, प्रेडिक्शन असेल आणि नेक्स्ट पूर्ण वीकचं पण अनालिसिस असेल. आणि हां, आणखीन एक गोष्ट मला इथे मेन्शन करायची आहे हा व्हिडिओ क्लोज करण्याच्या आधी की काल जे एअर इंडियाचं प्लेन क्रॅश झालं, जे ॲक्सिडेंट झालं आणि त्यामध्ये आपले 241 प्लस लोक जागीच मृत्युमुखी पडली. आपण त्या सगळ्यांना एक भावपूर्ण श्रद्धांजली आणि आदरांजली व्हावी. सो पुन्हा एकदा पुढच्या एज्युकेशनल व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत सगळ्यांना मानाचा जय भीम, जय शिवराय.